गुड आफ्टरनून फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती यामधील प्रकरण क्रमांक 5 कंपनीचे सभासद या प्रकरणाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. कंपनीचे सभासद या प्रकरणामध्ये सभासद त्याचा अर्थ, सभासद विरुद्ध भागधारक, सभासदत्वाची पात्रता, सभासदत्वाचे संपादन, सभासदत्वाची संपुष्टता आणि सभासदांचे अधिकार, त्याचप्रमाणे त्यांची कर्तव्य आणि जबाबदारी याबद्दल माहिती आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम प्रस्तावना बघा. शिक्षण, मनोरंजन, विविध सामाजिक उद्दिष्टे तसेच व्यवसाय अशा विविध कारणांसाठी सार्वजनिक संस्थेची स्थापना केली जाते. म्हणजे शिक्षण असेल, मनोरंजन असेल किंवा विविध सामाजिक उद्दिष्ट आहेत, तसेच व्यवसाय आणि विविध प्रकारच्या सार्वजनिक संस्थेची स्थापना केली जाते. पारिभाषित उद्देश व परस्पर संबंध असणारी ही एक संरचित घटक आहे. स्वतः संस्था जरी अचेतन रचना असली तरी तिची स्थापना व व्यवस्थापन व्यक्तीद्वारेच केले जाते. अशा संस्थेची संबंध असणाऱ्या व्यक्तीला सभासद असे संबोधले जाते. संस्था ही सभासदांची असते, सभासदांनी निर्माण केलेली असते व सभासदांकरिताच असते असे म्हणणे योग्य ठरेल. म्हणजे संस्था जरी अचेतन रचना असली, संस्था ही एक जरी रचना असली तरी तिची स्थापना व व्यवस्थापन हे व्यक्तींद्वारेच केले जाते. ज्या संस्थेची स्थापना आणि व्यवस्थापन हे व्यक्तींद्वारे केले जाते अशा संस्थेचा संबंध असणाऱ्या व्यक्तीला आपण सभासद असे म्हणत असतो. चला तर मग आपण कंपनीचे सभासद ही सभासदत्व संकल्पना समजून घेऊ. पुढचा मुद्दा आहे सभासद अर्थ. ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीत नोंदविण्यात आले आहे आणि इतर कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग भांडवल धारण केले आहे आणि जिचे नाव भागपेठीच्या डिपॉझिटरी नोंदवहीत लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे सभासद. बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीचे नाव सभासद नोंदवहीत नोंदवलेले आहे आणि इतर कोणतीही व्यक्ती की ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग धारण केलेले आहे, म्हणजे समभाग भांडवल धारण केले आहे, जिचे नाव कंपनीच्या भागपेठीच्या नोंदवहीत म्हणून नोंदवलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे सभासद. कंपनी कायद्यानुसार कंपनी एक कृत्रिम व्यक्ती आहे. असे असले तरी कंपनीचा सर्व कारभार कंपनीचे सभासद चालवत असतात. ज्या व्यक्तीचे किंवा ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केलेले आहेत त्यांचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये नोंदवलेले आहे, त्याला कंपनीचा सभासद म्हणतात. सर्वसाधारणपणे सभासद हा कंपनीचा भागधारक असल्यामुळे भाग हक्काच्या सर्व लाभांचा तो मालक असतो.
सर्व सभासद एकत्रितपणे कंपनीचे उच्च व्यवस्थापन मंडळ नियुक्त करत असतात. तसेच हिशोब तपासणीस प्रतिनिधी बँक कायदे सल्लागार यांचीही नियुक्ती करत असतात. पुढे बघा, कंपनीचा सभासद होण्यासाठी लागणाऱ्या 2 प्राथमिक आवश्यकता. पहिली आहे कंपनीचे भाग विकत घेण्यासाठीचा लिखित करार. म्हणजे कंपनीचे सभासद जर बनायचं असेल तर 2 प्राथमिक आवश्यकता असणे गरजेचे आहे. त्यामध्ये पहिला आहे कंपनीचे भाग विकत घेण्यासाठीचा लिखित करार. नंबर 2, सभासद नोंदवहीमध्ये त्यांच्या मान्यतेनुसार त्यांच्या नावांची नोंदणी करणे. आता यामध्ये बघा, सभासद नोंदवही शब्द आला. या नोंदवहीमध्ये सर्व सभासदांचे तपशील निर्धारित स्वरूपात लिहून ठेवले जातात. दुसरा आहे भागपेढी, अशी संस्था जिथे आर्थिक प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक अमूर्त स्वरूपात ठेवल्या जातात. तिसरा आहे लाभप्रद मालक, ज्या गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत अशी व्यक्ती, त्याला आपण लाभप्रद मालक असे म्हणतो. पुढचा आहे सभासद विरुद्ध भागधारक. विद्यार्थी मित्रांनो, बघा, सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करून सभासद बनते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर सभासद बनायचं असेल तर ती व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करून सभासद बनत असते. कंपनी सभासद बनण्याचा हा एक परिचित व सोपा मार्ग आहे. सर्व व्यावहारिक उद्देशांकरिता या व्यक्तीला सभासद किंवा भागधारक असे आलटून पालटून संबोधण्यात येते. पण जर आपण बघितलं, काही वेळेला सभासद हा भागधारक किंवा उलट पक्षी भागधारक हा सभासद असेलच असे नाही. खाली दिलेल्या उदाहरणांवरून हे स्पष्ट करता येते. सभासद आहे पण भागधारक नाही. घटनापत्रकासाठी सह्या देणाऱ्या व्यक्ती. आता घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतात, पण जोवर त्या भाग वाटप केले जात नाही तोपर्यंत ते भागधारक नसतात. दुसरा आहे हमी रक्कम मर्यादित कंपनी. या कंपनीकडे कोणतेही भाग भांडवल नसते, म्हणून या कंपनीचे सभासद हे भागधारक नसतात. पुढचा आहे मूळ संमतीने सभासदत्व. एखादी व्यक्ती जर स्वतःला सभासद म्हणून भासवत असेल आणि त्यांच्या सभासदत्वाला मूळ संमती दिली जाते, तेव्हा ती व्यक्ती भागधारक सभासदांच्या दायित्वाला जबाबदार धरली जाते. पुढचा मुद्दा आहे भाग हस्तांतरण. भाग हस्तांतरकाने किंवा विक्रेता भागांची विक्री केल्यानंतरही त्यांचे नाव जोपर्यंत भाग सभासद नोंदवहीतून काढले जात नाही आणि हस्तांतरितीचे किंवा खरेदीदार नाव त्या जागी नोंदवले जात नाही, तोपर्यंत कंपनी सभासदत्व सुरूच राहते. पुढचा मुद्दा आहे सभासदत्वाचा मृत्यू झाल्यास. मृत सभासदांचे भाग त्यांच्या कायदेशीर वंशज किंवा वारसाकडे संक्रमित केले जातात. अशा वेळी मृत सभासद हा कंपनीचा भागधारक नसतो,
पण भाग संक्रमित होईपर्यंत तो कंपनीचा सभासद असतो. पुढचा मुद्दा आहे सभासद दिवाळखोर झाल्यास. जेव्हा भागधारक दिवाळखोर होतो तेव्हा न्यायालयाने नियुक्ती केलेल्या अधिकृत व्यक्तींच्या नावाने भाग संक्रमित होतात. अशा वेळी दिवाळखोर व्यक्ती भागधारक नसूनही तिचे सभासदत्व सुरूच ठेवतो. दुसरा आहे भागधारक हे आहे पण सभासद नाही. हस्तांतरिती किंवा समभाग विकत घेणारे भागधारक दिवाळखोर झाल्यावर न्यायालयाने नियुक्ती केलेल्या अधिकृत व्यक्ती भागधारकांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कायदेशीर वारस किंवा वंशज अशा व्यक्ती भागधारक आहेत पण कंपनीच्या सभासद नाहीत. तर सभासद विरुद्ध भागधारक पाहत असताना आपण काय बघितलं की सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करते व त्यानंतर सभासद होते. म्हणून प्रचलित अर्थाने भागधारक म्हणजेच सभासद व सभासद म्हणजेच भागधारक असे आपण संबोधले जाते. हमीने मर्यादित कंपनीमध्ये तसेच अमर्यादित कंपनीमध्ये भाग भांडवल नसते. अशा ठिकाणी सभासद हे भागधारक नसतात. एखाद्या भागधारकाने आपले भाग अन्य व्यक्तीला हस्तांतर केले असतील तर ती व्यक्ती भागधारक नसते. परंतु कंपनीच्या सभासद नोंदवहीमधून जोपर्यंत नाव कमी होत नाही तोपर्यंत सभासद मानली जाते. पुढचा मुद्दा आहे सभासदत्वासाठी पात्रता. आता आपण कंपनीचे सभासद कोणास होता येते व कोणाला होता येत नाही ते पाहू. सभासदत्वाचे निकष. भागांची खरेदी करणे म्हणजेच एखादा करारनामा करण्यासारखेच आहे. म्हणजेच करारबद्ध होण्यासाठी सक्षम असणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा संस्था असतात त्या कंपनीच्या सभासद बनू शकतात. म्हणूनच या गोष्टीला करारनामा कायद्यातल्या तरतुदींचा संदर्भ आहे. कंपनी कायद्याच्या तरतुदी, घटनापत्रक आणि नियमावलीच्या अधीन राहून कोणतीही व्यक्ती कंपनीचे सभासद बनू शकते. आता व्यक्ती हे खालीलप्रमाणे. अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती ज्या व्यक्तींचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, कंपनीची सभासद बनू शकत नाही, अल्पवयीन व्यक्तींचे पालन करते त्यांच्या वतीने भाग विकत घेतात. म्हणजे ज्या व्यक्तींचे वयवर्ष 18 पेक्षा कमी आहे अशी व्यक्ती सभासद होऊ शकत नाही. परंतु अज्ञान व्यक्तींचे मालक त्यांच्या वतीने भाग खरेदी करू शकतात. दुसरा निकष आहे दिवाळखोर. दिवाळखोर व्यक्तींचे लाभप्रद अधिकार अधिकृत व्यक्तींच्या ताब्यात गेल्यामुळे त्यांचे सभासदत्व संपुष्टात येते. आता न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला जर दिवाळखोर म्हणून घोषित केलं असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तींचे जे सभासदत्व आहे ते संपुष्टात येत असते. म्हणून जी व्यक्ती दिवाळखोर असेल अशा व्यक्तीला संस्थेचे सभासदत्व प्राप्त जरी असले तरी ते त्यांचे संपुष्टात येते. पुढचा मुद्दा आहे मानसिक असंतुलन. आपण सभासदत्वासाठी जे पात्रता आहेत, जे निकष आहेत त्यामधील तिसरा आहे मानसिक असंतुलन. आता मानसिक असंतुलन बिघडलेली व्यक्ती करारबद्ध होण्यास असमर्थ असल्यामुळे कंपनीची सभासद म्हणून राहण्याची अपात्र ठरते.
आपण बघितलं की एखादा भाग खरेदी हा कंपनी व भागधारक यांच्यामध्ये झालेला करार आहे आणि जर अशा व्यक्तींचं मानसिक असंतुलन बिघडलेलं असेल, ती व्यक्ती करार करण्यास असमर्थ असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तींचं सभासदत्व जे आहे ते संपुष्टात येत असते. पुढचं आहे विदेशी नागरिक. विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 च्या अधीन राहून भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन सभासदत्व मिळवू शकते. आपण बघितलं की फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 यांच्या अधीन राहून भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन सभासदत्व मिळवू शकते. आता इथं FEMA फिमा म्हणजे बाह्य फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट म्हणजे काय, तर बाह्य व्यापार सुलभ करणे तसेच परकीय चलन बाजाराला भारतात प्रोत्साहन देणे असा यांचा उद्देश आहे. पुढचा आहे संस्था. आपण बघितलं की सभासदत्वांसाठी ज्याप्रमाणे व्यक्ती महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे संस्था देखील महत्त्वाची आहे. त्यामध्ये पहिला आहे कंपनी. कंपनी कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे तिला स्वतःच्या नावे दुसऱ्या कंपनीचे सभासद होता येते, परंतु त्याकरिता घटनापत्रकात तरतूद असणे आवश्यक आहे. मात्र ती व्यक्ती स्वतःच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. म्हणजे कंपनी ही कायद्याने कृत्रिम व्यक्ती आहे, तिला स्वतःचेच कंपनीचे दुसऱ्या कंपनीचे सभासद होता येत नाही, परंतु जर घटनापत्रकात तशी तरतूद असणे आवश्यक आहे. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे, कंपनीला करार करण्याचा अधिकार असतो, म्हणून कंपनी भाग खरेदी करू शकते, सभासद होऊ शकते, परंतु कंपनी स्वतःच्या कंपनीचे भाग खरेदी करू शकत नाही. दुसरी महत्त्वाची सहकारी संस्था. सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीचे सभासद होता येते. म्हणजे सहकारी संस्था ही नोंदणीकृत आहे. प्रत्येक सहकारी संस्थेची स्थापना करणे, तिची नोंदणी करणे सक्तीचे असल्यामुळे संस्थेच्या नावाने भाग खरेदी करून सभासद होऊ शकते. पुढचा आहे मर्यादित दायित्व किंवा भागीदारी संस्था. लिमिटेड लिएबिलिटी ऑफ टेनरशिप. हे एक ज्युरिस्टिक न्यायवादी व्यक्ती असल्यामुळे कंपनीला सभासद बनू शकते. आता मर्यादित दायित्व भागीदारी संस्था म्हणजे काय, की मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेला कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्व असल्यामुळे ती भाग खरेदी करून कंपनीचे सभासद होऊ शकते. पुढचा आहे हिंदू अविभक्त कुटुंब. या संस्थेच्या सभासत्वाला कायदा मनाई करत नाही, मात्र भागांची नोंदणी कर्ताच्या नावाने होते. हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता हा स्वतःच्या नावाने भाग खरेदी करू शकतो. तसेच या कुटुंबातील इतर सदस्य भाग खरेदी करू शकतात, परंतु नोंदणी ही कर्त्याच्या नावानेच होते. पुढचा आहे भागीदारी संस्था. ही नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे कंपनीला सभासद बनू शकत नाही, पण भागीदारी संस्था भागीदारांच्या नावाने भाग धारण करू शकते. भागीदारीची नोंदणी आवश्यक नसल्यामुळे नोंदणीकृत संस्था नसते, त्यामुळे भागीदारी संस्था सभासद होऊ शकत नाही, परंतु जर व्यक्तिशः भागीदार स्वतःच्या नावाने भाग खरेदी करू शकतात. पुढचा आहे विश्वस्त संस्था. नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासदत्व प्राप्त करू शकते. ज्या विश्वस्त संस्थेची नोंदणी झाली आहे अशी संस्था कंपनीचे भाग खरेदी करू शकते व सभासदत्व प्राप्त करू शकते. आपण सभासदत्वांसाठी पात्रता बघत असताना कंपनी कायदा 1956 नुसार
घटनापत्रक व नियमावली अंतर्गत कोणतीही व्यक्ती सभासद होऊ शकते. कोणती व्यक्ती सभासद होऊ शकते ते आपण पाहत असताना व्यक्ती, त्यामध्ये अज्ञान व्यक्ती, दिवाळखोर, मानसिक असंतुलन, विदेशी नागरिक, संस्थामध्ये कंपनी, सहकारी संस्था, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था आणि विश्वस्त संस्था यांची माहिती बघितली. आता खाली कंपनी सभासत्वांसाठी पात्रता दिलेली आहे बघा. पहिला तक्ता आहे अनुक्रमांक, दुसरा व्यक्ती, पुढे पात्र, संस्था आणि पात्र दिलेली आहे. म्हणजे व्यक्तीमध्ये अल्पवयीन असेल तर ती सभासत्वासाठी अपात्र असेल. मानसिक संतुलन नसलेली व्यक्ती, विदेशी नागरिक, हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता होय. म्हणजे विदेशी नागरिक असेल तर होय, कंपनी असेल तर होय, सहकारी संस्था असेल तर होय, मर्यादित भागीदारी संस्था असेल तर होय, हिंदू अविभक्त कुटुंब असेल तर नाही, भागीदारी संस्था असेल तर नाही आणि विश्वस्त संस्था असेल तर नाही. या तक्त्यावरून आपल्याला कंपनी सभासत्वाची पात्रता लक्षात येईल. पुढचा मुद्दा आहे सभासदत्वांचे संपादन. एखाद्या कंपनीने सभासदत्व कसे मिळवता येईल याचा आता आपण अभ्यास करू. पहिला आहे घटनापत्रकाची सदस्यता घेऊन. म्हणजे एखाद्या कंपनीचे सभासदत्व मिळवण्यासाठी आपल्याला घटनापत्रकाची सदस्यता घेऊन संपादन करता येईल. त्यामध्ये बघा, कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या किमान व्यक्ती ह्या कंपनीच्या सभासद बनतात. उदाहरणार्थ बघितलं तर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सदस्य, खाजगी कंपनीसाठी 2 सभासद, तर एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासद, अशा किमान व्यक्ती घटनापत्रकावर सह्या करण्यासाठी आवश्यक असतात. खरे तर हे सर्वजण कंपनीचे प्राथमिक सभासद होऊ शकतात. पुढचा आहे भाग खरेदीसाठी अर्ज करून व भाग वाटपाने. ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग खरेदी करावयाचे असतात त्या व्यक्तीला कंपनीकडे अर्ज करावा लागतो. त्यांचा भाग खरेदीसाठीचा अर्ज जर कंपनीने स्वीकारला तर त्याला भागांचे वाटप केले जाते. अशा प्रकारे तो भागधारक बनतो आणि सभासदत्व मिळवत असतो. पुढचा आहे अभौतिक स्वरूपात भाग धारण करणे. अशा व्यक्तीच्या नावावर असलेले भाग भागपेटी मध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात. अशी व्यक्ती कंपनीचे सभासद असते. अभौतिक स्वरूप म्हणजे काय? म्हणजे आर्थिक प्रतिभूती भौतिक किंवा कागद स्वरूपात धारण करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणे त्याला अभौतिक स्वरूप असे म्हणतात. पुढचा मुद्दा आहे भाग हस्तांतर करून. एखाद्या व्यक्तीने विद्यमान भागधारकांकडून भागांची खरेदी केली व ही हस्तांतरणाची विनंती कंपनीने मान्य केली की ती व्यक्ती कंपनीचे नोंदणीकृत सभासद बनते. पुढचा आहे भाग संक्रमणामुळे. सभासदांचा मृत्यू किंवा दिवाळखोर, मानसिक असंतुलन झाल्यामुळे कायद्याअंतर्गत जे भागांचे हस्तांतर होते त्याला भाग संक्रमण असे म्हणतात. सभासदांचा मृत्यू झाल्यास त्यांचा वारस दिवाळखोरी असेल तर अधिकृत व्यक्ती आणि मानसिक असंतुलन असेल तर प्रशासक यामध्ये संबंधित व्यक्ती सभासदांची जागा घेतात. पुढचा एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती. एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाचा मृत्यू झाल्यास घटनापत्रकात ज्याचे नाव व नामनिर्देशित केले आहे तो कंपनीचा पालक असतो किंवा मालक होतो. मूकसंमतीने सभासदत्व. ज्या व्यक्तींचे नाव सभासद नोंदवहीत चुकून प्रविष्ट झाले आहे अथवा तो सभासद असल्याने भासवत असेल, जाणून बुजून आपले नाव नोंदवहीत राहू देत असेल तर अशा व्यक्तीला सभासदत्व नाकारण्यापासून रोखले जाते. अशी व्यक्ती कंपनी विसर्जनाच्या वेळी
सभासद म्हणून जबाबदार धरली जाते. यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात. तर आपण संपादनात सभासदांचे संपादन पाहत असताना त्यामध्ये कोणतीही व्यक्ती जी करार करण्यास सक्षम आहे, कंपनीच्या नियमांचे पालन करू शकते, ती कंपनी सभासद होण्यास पात्र समजली जाते. कंपनीचे सभासदत्व पाहत असताना घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या व्यक्ती सभासद होण्यास पात्र समजण्यात येतात. ज्या व्यक्तींनी भाग खरेदीसाठी अर्ज केला आहे व ज्यांना भागवाटप करण्यात आले आहे, अभौतिक स्वरूपात धारण केलेले भागपेटीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात. वर्तमान भागधारकांकडून भाग हस्तांतरणाद्वारे खरेदी केलेले भाग, सभासदांचा मृत्यू असेल, दिवाळखोरी असेल किंवा मानसिक असंतुलनामुळे वारसाकडे भाग संक्रमित होतात, त्याद्वारे व्यक्ती सभासद होते. एक व्यक्ती किंवा कंपनी प्रकारानुसार मालकाने वारस नोंदवलेली व्यक्ती सभासदांच्या मृत्यूनंतर घटनापत्रकानुसार वारस सभासद होतो व कंपनीचा मालक बनतो. जी व्यक्ती आभासाने सभासद झालेली असते व त्यांचे नाव सभासद नोंदवहीमध्ये चुकीने नोंदवलेले आहे, अशी व्यक्ती विसर्जनाच्या वेळी सभासद जबाबदारी टाळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. आपण या लेक्चरमध्ये सभासदाचा अर्थ, सभासद विरुद्ध भागधारक, सभासत्वासाठी पात्रता आणि सभासदांचे संपादन इत्यादी घटकांचा स्टडी केलेला आहे. यापुढील लेक्चरमध्ये सभासत्वाची संपुष्टता, त्यानंतर सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी यांची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.